ನಿದ್ದೆ ಅಂತೂ ಇರಲೇ ಇರಲಿಲ್ಲ. ಮೇನ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ಮು ನಿದ್ದೆ. ಸೊ ನಾನು ಹೇಳ್ತಾಯಿದ್ದೀನಿ, ಲೈವ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ನಾನು ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ಕೂತ್ಕೊಂಡು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಎಲ್ಲ ರಿಕವರಿ ಆಗಿದ್ದೀನಿ. ಡಾಕ್ಟರ್ ರಾಜು ಕೊಟ್ಟಿದ್ದು ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟು, ಸರ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದು ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಆಗಿದೆ. ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ದು ಫಸ್ಟ್ ಕರೆಕ್ಟಾಗಿ ಪಾಲಿಸ್ಬೇಕು. और आप जो बोला है क्या खाना क्या नहीं खाना वो फॉलो करे तो 100% ठीक हो जाता है. ये बोल रहा था कि आप ही बोले थे सर हमको 15 दिन में ही लिखेंगे, हमको उसी में खुश हो गया, मैं 15 दिन में लिख दिया. थोड़ा वो सोचना है, अपना शरीर अपना बच्चा है, उसको कितना अराज करना है, कितना उसको खुश रखना है, वो इम्पोर्टेंट है. नमस्कार सर, नमस्ते. फिर एक बार मने मने रसदूटा यूट्यूब चैनल, मैं आपका होस्ट अरुण कुमार अभिगिरी. सर, नींद बहुत इम्पोर्टेंट है, बहुत महत्व आरोग्य के लिए, स्वास्थ्य के लिए. एयरपोर्ट में नाइट ड्यूटी कर कर के बीपी आ गया, क्रिएटिनिन बढ़ गया और स्ट्रोक भी हो गया. 3 दिन कोमा में थे. अभी सर बोलेंगे कैसा वो ठीक हो गया. सर बोलिए. सी ये जो मिस्टर त्रिलोक जो है एयरपोर्ट में ग्राउंड स्टाफ है. हाँ. उधर इतना टेंशन आ जाता है. ये बोलता था हमको कि सर आपको मालूम नहीं, फ्लाइट डिले हुआ तो अगेन कब आएगा, उसको अगेन फर्दर पैसेंजर्स को कनेक्टिंग फ्लाइट को सारे चीज़ें करने में इतना स्ट्रेस हो जाता था. सो उसका वजह से हाई बीपी हुआ, क्रिएटिनिन बढ़ गया, कार्डियक इश्यूज शुरू हुआ. सो उसके लिए वो फर्स्ट आया था आपका एपिसोड दे करके 2024 में. ट्रीटमेंट लिया, अच्छा हुआ. बाद में क्या क्या हुआ, स्ट्रेस हुआ लगता है. 2025 में स्ट्रोक हुआ एंड एंटायर बॉडी डिसेबल है. इवन कलम नहीं उठा सकता था. लेकिन हमको मालूम नहीं है, जो आदमी मैं मानता हूँ वर्स्ट स्टूडेंट को जो टीचर पढ़ाई करके नंबर 1 रैंक को ले आता है, उसी तरफ से वर्स्ट पेशेंट को 100% ठीक करे तो दैट इज अ रियल थिंग, ऐसा मैं सोचता हूँ. ओके, वो बेस्ट टीचर बनता है और बेस्ट डॉक्टर बनता है. हम उनको हमारा डॉक्टर सारे ट्रीटमेंट दे दिया. फर्स्ट में ठीक हो गया था लास्ट ईयर. इस साल जो अप्रैल में जो प्रॉब्लम हुआ था, या अप्रैल या महीना में भूल गया. यू कांट इमेजिन, हम जो बोले थे वही खुद हमको बताया था. रिकवरी होने के बाद में जो है, सर आप बोले थे कि 15 दिन में आप लिखेंगे एंड आप हमको नंबर भी दिए हमारे वाइफ को कि हम सुनना चाहता हूँ. क्योंकि जनरली ऐसे ऐसे पेशेंट को मैं नंबर दे करके मैं बोलता हूँ कि एक डायरी लिखिए, 15 दिन के बाद में अगेन डायरी लिखिए, नहीं तो इंसान अच्छा होने के बाद में भूल जाता है. हमको फीडबैक चाहिए. जो आदमी को होप्स खत्म हो जाता है उसको होप्स दिए तो कितना खुशी होता है मालूम है, अनथिंकेबल. अभी इस बार एक बताएंगे. एक जेंटलमैन आया था, इंग्लिश किताब लिया था, प्रिस्क्रिप्शन में इंग्लिश में था. मैं जनरली कभी कभी इधर हिंदी इंग्लिश कन्नड़ वाला आता है, हिंदी वाला वगैरह वर्चुअल ट्रीटमेंट लेकर के पोस्ट में ही चल जाता है. सो देन हम पूछे, सो आप क्या है कन्नड़ नहीं आता है? नहीं सर हम लोग हिंदी वाला है, अब बिहार का है. कोइंसिडेंटली हमारा स्टेट है जो जगह में हम IAS में काम किए थे. सो उनका सन इधर ही काम कर रहा है IT में. वो कहा आपका मने मने रसदूटे में हिंदी एपिसोड देख करके सो उनका किडनी प्रॉब्लम था, उनका पिताजी का और माँ का डायबिटीज़ था, ले करके आया था. अब इमेजिन कीजिए. सेम वे इस एपिसोड में सबको यही जानकारी देना चाहता हूँ कि ऐसा मल्टीपल इश्यूज रहा है तो इन वन ट्रीटमेंट प्रोटोकॉल और डाइट, डिफाइंड डाइट, क्या खाना क्या नहीं खाना यूज करे तो 100% उन लोगों को 15 दिन में ही रिजल्ट देख सकता है.
क्योंकि ये मैं पैशन से कर रहा हूँ ये रिसर्च। हमारा डॉक्टर्स है, डाइटिशियंस है, सब लोग एक्सप्लेन करेगा करता है, लेकिन उसमें लिखा है क्या खाना क्या नहीं खाना, ये बहुत महत्वपूर्ण है। अभी देखिए इनको अगेन अगेन कहता है सर आपका मेडिसिन और आप जो बोला है क्या खाना क्या नहीं खाना वो फॉलो करे तो 100% ठीक हो जाता है। ये बोल रहा था कि आप ही बोले थे सर हमको 15 दिन में ही लिखेंगे, हमको उसी में खुश हो गया, मैं 15 दिन में लिख दिया। हाँ, वेरी गुड। सो ये नींद का कितना अच्छा महत्व है सर सी मैं बताएंगे, नींद इज वेरी इंपॉर्टेंट। द मोस्ट इंपॉर्टेंट नींद, सी नाइट ड्यूटी वाला को नींद कभी कभी प्रॉब्लम है, एयरपोर्ट में हो या आईटी में हो। क्या पार्टी कर रहे हो? पार्टी का मैं प्रमोट नहीं करेंगे, पार्टी वाला नहीं करना है, पहले इसको एड्रेस करके देन पार्टी में आएंगे। इन लोगों क्या है मजबूरी है, अपना ब्रेड एंड बटर के लिए काम करता है। सो इन लोगों को इनकलकेट करना है मेडिटेशन। मेडिटेशन मतलब आंख बंद करके सिर्फ एक सब्जेक्ट मैटर, कैसा मतलब हवा आ रहा है जा रहा है, देखते देखते थोड़ा अटेंशन में आ जाएगा। देन ब्रेन के अंदर किसी एक स्पॉट को पकड़ करके उसको देखना रहना चाहिए। एनर्जी लेवल इतना आता है यू कांट इमेजिन, बिकॉज मैं प्रैक्टिस करता हूँ, मैं एक्सटेंसिव टूर करता हूँ। सो एक्सटेंसिव टूर करने का वजह से सो नेचुरली अनरेस्ट होता है। सो उसमें बेस्ट इज मेडिटेशन। एयरपोर्ट में भी हो या फ्लाइट में हो, आँख बंद करना, आराम से रिलैक्स करना। सी एक है स्पेशली ये पार्टी गोयर्स, थोड़ा वो सोचना है अपना शरीर अपना बच्चा है, उसको कितना अरेस्ट करना है, कितना उसको खुश रखना है, वो इम्पॉर्टेंट है। बिकॉज नाइट पार्टी में कुछ का चक्कर में शरीर को अरेस्ट करना कभी कभी वो भी अच्छा नहीं, उसको कितना करना सोचना है। सप्ताह में एक दिन या 15 दिन में एक दिन एक रहता है, वो भी क्या है अनइमेजिनेबल, सुबह तक ये रख करके अगेन अर्ली मॉर्निंग, अब जो हर समय पर बोलता रहता है स्पेशल बिरयानी वगैरह। हाँ, वो बैंगलोर में ट्रेंड है सर। हाँ, 4 बजे तक पार्टी करते हैं, 4 बजे बाहर एक गांव है उधर जाके 4 AM मटन बिरयानी चिकन बिरयानी खाते हैं। मैं उसको मतलब कंट्रोल करना है, एंजॉय भी करना है, और एंजॉयमेंट नहीं होना चाहिए, ये कहता हूँ। एंड जो आदमी जो ऐसे ऐसा काम कर रहा है, मेडिटेशन प्राणायाम करे तो बहुत प्रॉब्लम्स सॉल्व हो जाता है। बाई चांस प्रॉब्लम हुआ तो भी आप है हमारा ट्रीटमेंट लिए तो उन लोगों में क्या बोला है उसको उन लोगों को 100% फॉलो करना है, अदरवाइज इज अ वेस्ट ऑफ मनी। हमारा जो है लास्ट स्टेज में ही आता है, लेकिन हमको भी खुशी होता है ऐसे लोगों को ट्रीट करने के लिए, इसलिए खुशी होता है उन लोग होप्स खत्म हुआ है, अगेन हम लोग होप्स देना बहुत इम्पोर्टेंट है। सो इसलिए वेरी गुड सर। अभी त्रिलोक साहब आएंगे, उनसे डायरेक्ट मिलेंगे। ವಂಡರ್ಫುಲ್ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ತ್ರಿಲೋಕರೇ ನಮಸ್ಕಾರ. ನಮಸ್ಕಾರ ಸರ್. ನೀವು ನನಗೆ ವೀಕ್ಷಕರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೆ, ಈಗ ಸಹಕಾರ ನಗರದಲ್ಲಿ ಒಂದ್ಸಲಿ ಮಾರ್ಕೆಟಲ್ಲಿ ಸಿಕ್ಕ್ರಿ. ಹೌದು ಸರ್. ಅವತ್ತು ನೀವು ಹೇಳಿದ್ದು ಕೇಳಿ ನನಗೆ ಈ ಎಪಿಸೋಡ್ ಮಾಡಲೇಬೇಕು ಅನಿಸಿತ್ತು. ಇವತ್ತು ಸಿಕ್ಕಿದ್ದೀರಾ, ಮತ್ತು ಅದು ನಮ್ಮ ಕಾಕತಾಳಿ ಅಂತ ಇಲ್ಲಿ ಶೂಟಿಂಗ್ ಇರ್ಬೇಕಾದ್ರೆ ಬಂದಿದ್ದೀರಿ. ಹೌದು ಸರ್. ನೀವು ಹೇಳಿ ಸರ್ ವೀಕ್ಷಕರಿಗೆ ಹೇಗಾಯಿತು? ಬಂದೆ ಅನ್ಎಕ್ಸ್ಪೆಕ್ಟೆಡ್ ಆಗಿ ನೀವು ಸಿಕ್ಕಿದ್ದೀರಾ. ಹೌದು, ಅವತ್ತು ಸಿಕ್ಕಿದ್ವಿ, ಸಹಕಾರನಗರದಲ್ಲಿ ಸಿಕ್ಕಿದ್ವಿ. ಅನ್ಎಕ್ಸ್ಪೆಕ್ಟೆಡ್ ಭೇಟಿ ಆಯಿತು, ಮಾತಾಡಿದ್ವಿ. ಸೊ ಅವತ್ತು ನಿಮ್ಗೆ ಹೇಳಿದ್ದೆ ಸರ್. ಸೊ ಇಲ್ಲಿ ನಾನು 23ಇಂದ ಬಂದಿದ್ದು ಏನು ರೀಸನ್ನು ಅಂತಲೂ ಹೇಳ್ತೀನಿ. ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗಿಂದ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಹೇಳ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತೀನಿ. ನನ್ನ ಎಕ್ಸ್ಪೀರಿಯನ್ಸು, ವರ್ಕ್ ಎಕ್ಸ್ಪೀರಿಯನ್ಸ್ ಬಂದು ಏರ್ಪೋರ್ಟಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೆ. ಸೊ ಕಂಪ್ಲೀಟ್ ನೈಟ್ ಲೈಫ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ಸೊ ಕಂಪ್ಲೀಟ್ ನೈಟ್ ಲೈಫ್ ಆಗಿದ್ದರಿಂದ ಹೆಲ್ತ್ ಇಶ್ಯೂಗಳು ಒಂದೊಂದೇ ಬರೋಕ್ಕೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಯಿತು. ಸಣ್ಣ ಏಜ್ ಅಲ್ಲ ಅಂತ ನೆಗ್ಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಿದೆ. ಅದು ನೆಗ್ಲೆಕ್ಷನ್ ಎಲ್ಲಿಗೆ ಹೋಯಿತು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಕಣ್ಣು ಮಂಜಾಗೋದಾಗಲಿ, BP ಹೈಪರ್ ಟೆನ್ಷನ್ನಿಂದ ಕನ್ವರ್ಟ್ ಆಯಿತು. ಡಾಕ್ಟ್ರು ನಾರ್ಮಲ್ ಚೆಕಪ್ಗೆ ಹೋದಾಗ ಕಣ್ಣಿಗೆ ನರ್ವ್ಸ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗ್ ನಮ್ಗೆ ಆವಾಗಲೇ ಗೊತ್ತಾಗಿದ್ದು ಸೀರಿಯಸ್ ಆಗಿದೆ ಅಂತ. 23ಅಲ್ಲಿ ಸೊ ನನಗೆ ಅನ್ಎಕ್ಸ್ಪೆಕ್ಟೆಡ್ ಆಗಿ ಮಾರ್ನಿಂಗ್ ಎದ್ದಾಗ
ಮೈನರ್ ಅಟ್ಯಾಕ್ ಆಗಿತ್ತು, ಗೊತ್ತಾಗಲಿಲ್ಲ ನನಗೆ. ಅದು ಪೇಯ್ನ್ ಬಂದಿತ್ತು, ಹಾರ್ಟ್ ಅಟ್ಯಾಕ್ 2023. ಅಡ್ಮಿಟ್ ಆದೆ. ಒಂದು 2 months ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ತೊಗೊಂಡೆ. ಸರಿ ಆಯಿತು ಅಂದ್ಬಿಟ್ಟು ಡಾಕ್ಟರ್ ರಾಜು ಅವ್ರ ಹತ್ರ ಬಂದು ಅವಾಗಿಂದ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿ ಎಲ್ಲ ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ರಿಕವರ್ ಆಗಿತ್ತು. ಏನಿಲ್ಲ, ನಾರ್ಮಲೇ ಇದೆ. ಅದೆಲ್ಲ ರಿಪೋರ್ಟ್ಸ್ ಬೇಕಾದ್ರೆ ನಾನು ತೆಗೆದು ತೋರಿಸ್ತೀನಿ, ಏನೇನಿತ್ತು, ಏನೇನು ಹೆಂಗಿದೆ, ಅವಾಗಿಂದ ಏನೇನು ಬಂತು, ಏನೇನು ರಿಪೋರ್ಟ್ಸ್ ಇತ್ತು, ಹಳೇದು ಹೆಂಗಿತ್ತು, ಹೊಸದು ಹೆಂಗಿದೆ ಎಲ್ಲ ತೋರಿಸ್ತೀನಿ. ಆಮೇಲೆ 24 ಡಿಸೆಂಬರಲ್ಲಿ ನನಗೆ ಹೈಪರ್ ಟೆನ್ಷನ್ನು, ಬ್ಲಡ್ ಪ್ರೆಷರ್ ಜಾಸ್ತಿ ಇದ್ದಿದ್ದರಿಂದ ಬ್ರೈನಲ್ಲಿ ಬ್ಲಡ್ ಕ್ಲಾಟ್ ಆಯಿತು. ಸೊ ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ 3 days ನನಗೆ ಬಿದ್ದೋಗಿದ್ದೆ. ಏನಾಯಿತು ಏನು ಕತೆ ಆವಾಗಲೂ ಗೊತ್ತಾಗಲಿಲ್ಲ, ಅಡ್ಮಿಟ್ ಆಗಿದೆ. ಸೊ ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ಅದು ಲೈಕ್ ಅ ಸ್ಟ್ರೋಕ್ ಓನ್ಲಿ. ಸೊ ಅದರಿಂದ ರಿಕವರ್ ಆಗಿದ್ದು ಭಾಳ ಕಡಿಮೆ. ಸೊ ನಾನು ಹೇಳ್ತಿದ್ದೀನಿ, ಲೈವ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ನಾನು ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ಕೂತ್ಕೊಂಡು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಎಲ್ಲ ರಿಕವರಿ ಆಗಿದ್ದೀನಿ. ಡಾಕ್ಟರ್ ರಾಜು ಕೊಟ್ಟಿದ್ದು ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್, ಸರ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದು ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಆಗಲಿ, ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ದು ಫಸ್ಟ್ ಕರೆಕ್ಟಾಗಿ ಪಾಲಿಸ್ಬೇಕು. ಅಕಸ್ಮಾತ್ ಅವರು ಹೇಳಿದ್ದು ಅದು ವರ್ಕ್ ಆಗಿಲ್ಲ, ಇದು ವರ್ಕ್ ಆಗಿಲ್ಲ ಅಂತ ಇದು ಮಾಡಬಾರ್ದು ಸರ್. ನಾನೇ ಲೈವ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಕೂತಿದ್ದೀನಿ. ನಾನು ಏನೇನು ತೊಗೊತಾ ಇದ್ದೆ, ಏನೇನು ತೊಗೊಂಡಿದ್ದೀನಿ, ಇಷ್ಟು ದಿನ ಏನೇನು ಮಾಡ್ಕೊಂಬಂದಿದ್ದೀನಿ ನನಗೆ ಗೊತ್ತು. ಎಕ್ಸಸೈಸ್ ಆಗಲಿ ಏನೇನು ತೊಗೊಳ್ತಿದ್ದೆ ಸರ್ ಫುಡ್ಡು? ಸರ್ ಫುಡ್ ಬೆಳಗ್ಗೆ ಅಗಸೆ ಬೀಜ ಮಜ್ಜಿಗೆ, ಸೊ ಬಾಳೆದಿಂಡಿನ ಜ್ಯೂಸು, ಶುಂಠಿ ಬೆಳ್ಳುಳ್ಳಿ ಮತ್ತು ಮೆಂತ್ಯಕಾಳು ಸ್ವಲ್ಪ ಜಜ್ಜಿಬಿಟ್ಟು ಇದು ಮಾಡಬೇಕು. ಹಸಿ ಹೊಟ್ಟೆಲಿ ಎವ್ರಿ 15 minutes ಇದನ್ನು ತೊಗೊಬೇಕಾಗತ್ತೆ. ಅದಾದಮೇಲೆ ನೀವು ಲೈಟಿಗೆ ಟಿಫನ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ವೆಜಿಟೇಬಲ್ಸ್ ಆಗಲಿ, ಮನೇಲಿ ಏನು ಮಾಡಿರ್ತಾರೆ ಸ್ವಲ್ಪ ಕ್ವಾಂಟಿಟಿ, ಆಮೇಲೆ ವೆಜಿಟೇಬಲ್ಸು, ಫ್ರೂಟ್ಸು. ಮಧ್ಯಾಹ್ನದೊತ್ತಾಗಲಿ ಚಪಾತಿ, ಸ್ವಲ್ಪ ರೈಸು, ಸ್ವಲ್ಪ ಚಪಾತಿ, ಒಂದು ಚಪಾತಿ, 1.5 ಚಪಾತಿ. ಕೆಲಸ ಏರ್ಪೋರ್ಟ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆದಮೇಲೆ ತಿನ್ನೋದು ಬಿಟ್ಟಿದ್ದು ಏನಕ್ಕೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ನೈಟ್ ಶಿಫ್ಟು ಕರೆಕ್ಟಾಗಿ ತಿನ್ನೋಕ್ಕಾಗ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ, ಕರೆಕ್ಟಾಗಿ ವರ್ಕ್ ಮಾಡೋಕ್ಕಾಗ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ, ಕರೆಕ್ಟಾಗಿ ಸ್ಟ್ರೆಸ್ ತೊಗೊಂಡು ನಾನು ಇದು ಮಾಡೋಕ್ಕಾಗ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ. ನಿದ್ದೆ ಅಂತೂ ಇರಲೇ ಇರಲಿಲ್ಲ. ಮೇನ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ಮು ನಿದ್ದೆ. ನಾನು ಒಂದೇ ಒಂದು ಅಡ್ವೈಸ್ ಕೊಡ್ತೀನಿ ಎಲ್ಲರಿಗೂ, ಚಿಕ್ಕವರಾಗಲಿ ದೊಡ್ಡವರಾಗಲಿ, ನಿದ್ದೆ ಕರೆಕ್ಟಾಗಿ ಮಾಡಿದ್ರೆ ಮನುಷ್ಯ ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ಕರೆಕ್ಟಾಗಿ ಲೈಫ್ ಏನಿದೆ ಅದನ್ನು ಪ್ರಾಪರಾಗಿ ಬದುಕ್ಬೋದು, ಎಲ್ಲ ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತೆ, ಆರಾಮಾಗಿರ್ಬೋದು ಸರ್. ನಾನು ಇವಾಗ ಲೈವ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ನಿಮ್ಗೆ ಅವಾಗಿಂದ ಏನು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಅಂದರೆ, ನಿದ್ದೆ, ಊಟ ಮೇನ್ ಎರಡೇ ಬೇಕಾಗಿರೋದು ಮನುಷ್ಯನಿಗೆ. ಟೈಮ್ ಟು ಟೈಮ್ ಊಟ, ಪ್ರಾಪರ್ ಊಟ, ಕರೆಕ್ಟ್ ಊಟ, ಏನು ಬೇಕಾದ್ರೆ ತಿನ್ನಲಿ, ಬೆಳಗಿಂದ ನೈಟ್ವರೆಗೂ ಏನು ಬೇಕಾದ್ರೆ ತಿನ್ನಲಿ, ಟೈಮ್ ಕರೆಕ್ಟಾಗಿ ತಿನ್ನಲಿ. ಟೈಮ್ ಕರೆಕ್ಟಾಗಿ ಎಲ್ಲೂ ಊಟ ಸಿಕ್ಕಿಲ್ವಾ ಮಧ್ಯಾಹ್ನದ ಹೊತ್ತಿ ಅಟ್ಲೀಸ್ಟ್ ಏನೋ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ತಿನ್ನಲಿ. ಕರೆಕ್ಟಾಗಿ ತಿಂದಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಸರ್ ಕರೆಕ್ಟಾಗಿ ಟೈಮು ನಿದ್ದೆ. ಸೊ ಅಲ್ಲಿಂದ ಹಾರ್ಟ್ ಅಟ್ಯಾಕಿಗೆ BP ಬರುತ್ತೆ. ಅದು 100% BP ನನಗೆ 16 ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗೋಗಿತ್ತು, ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ನೋಡಿ. 2016 ಇದು 2016 ಆಗಿದೆ. 2016 ನನಗೆ ಗೊತ್ತಿತ್ತು BP ಇದೆ ಅಂತ ಗೊತ್ತಿತ್ತು. ವರ್ಕ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರಿ ಏರ್ಪೋರ್ಟಲ್ಲಿ? ಸರ್ ಏರ್ಪೋರ್ಟಲ್ಲಿ ವರ್ಕ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೆ. ಓಕೆ, ವೆರಿ ಗುಡ್ ಸರ್. ಸೊ ಇವಾಗ ನೀವು ಡಾಕ್ಟರ್ ರಾಜು ಅವ್ರನ್ನ ಮೀಟ್ ಆದ ನಂತರ ಹಾಂ ಸರ್, ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ಬ್ಯಾಕ್ ಟು ಕಂಪ್ಲೀಟ್ ನಾರ್ಮಲ್ ಲೈಫ್. ಅವ್ರು ಫಸ್ಟ್ ಆಫ್ ಆಲ್ ಹೇಳಿದ್ರು, ನಿಮ್ಮ ತಲೆಯಲ್ಲಿ ಏನಿದೆ ಅದನ್ನು ಬಿಟ್ಬಿಡಿ, ನಿಮ್ಗೆ ಏನೇನಾಗಿದೆ ಏನೂ ಆಗಿಲ್ಲ, ಆರಾಮಾಗಿರಿ, ನಾನು ಹೇಳ್ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತ ಅವ್ರು ಬರ್ದುಕೊಟ್ಟಿದ್ರು ನನಗೆ. ನನ್ನ ಮುಖ ನೋಡೇ ಬರ್ದುಕೊಟ್ಟಿದ್ರು, ನೀವು ಇಷ್ಟೇ ದಿನದಲ್ಲಿ ಹಿಂಗೆ ಆಗ್ತೀರ ಹೋಗಿ ಅಂತ. ಆ ಡಾಕ್ಟರು ಅದೇನು ನಂಬಿಕೆ ಮೇಲೆ ಬರ್ಕೊಟ್ರೋ ಇಲ್ಲ, ನಾನು ಅದನ್ನು ಹೆಂಗೆ ಪಾಸಿಟಿವ್ ಆಗಿ ತೊಗೊಂಡೋ ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಕಂಪ್ಲೀಟಾಗಿ ರಿಕವರಿ ಆಗಿದ್ದೀನಿ. ಕಂಪ್ಲೀಟಾಗಿ ರಿಕವರಿ ಆಗಿ ನಾನು ನಾರ್ಮಲ್ ನನ್ನ ಕೆಲಸ ಏನಿದೆ ನಾನು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಿದ್ದೆ. ಓಕೆ, ತುಂಬ ಧನ್ಯವಾದ ತ್ರಿಲೋಕ್ ಅವರೇ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸರ್. ಇನ್ನೂ ಅನೇಕ ಸ್ವಾದಿಷ್ಟ ರೆಸಿಪಿಗಳಿಗಾಗಿ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡುವುದನ್ನು ಮರೆಯಬೇಡಿ.